हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाशिव छत्रपती शिवरायांचा इतिहास, जाज्वल्य इतिहास आजच्या पिढीला समजावा आणि शिवराय यांची धोरणं, यांचे विचार आजच्या पिढीला समजावेत या उद्देशाने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केला। गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा सोहळा आता लोकोत्सव झाला आहे। याबाबत आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत आता राजे संभाजीराजे छत्रपती आहेत। नमस्कार, लाईव्ह कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत। एकंदरीतच आता शिवराज्याभिषेकाचा सोहळा लोकोत्सव होतं, याबद्दल काय सांगाल? नाही, आनंदाची बाब ही आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वराज्याची शपथ घेतली आणि हा शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव व्हावा, हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता। मला आजही आठवते की 10-12 वर्षाच्या अगोदर आम्ही 1000-1200 लोक कोल्हापुरातून आम्ही हा सोहळा सुरुवात केला होता। पण आज 1 का 2 लाखाच्या वर लोक पूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना पूर्ण भारतातून लोक तिथे येतात आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून, शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्याच्या दृष्टिकोनातून आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्यात स्फूर्ती मिळवून घेण्यासाठी हे सगळे राज्याभिषेकच्या दिवशी म्हणजे 6 जूनला न चुकता लोक येत असतात। नक्कीच ही राष्ट्रीय सण व्हावा अशी तुम्ही मागणी केली आहे। याबाबत शासनाकडून कसा आणि कोणता प्रतिसाद तुम्हाला आतापर्यंत मिळाला आहे? नाही, शासनाने हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा हे घोषित करायला पाहिजे होतं। दुर्दैवाने शासनाचा जराही त्याच्याकडे लक्ष नाही। मी नेहमीच सांगतो की राष्ट्रीय सण का साजरा करावा, कारण शिवाजी महाराजांच्याकडे आपण नेहमी सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा पाहिजे तसा वापर करतो, पण ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी संबोधण्यात आली रायगडला आणि राज्याभिषेक सोहळा झाला, अशा ठिकाणी सरकारने जराही तिकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की मी दरवर्षी 4-5 वर्ष त्यांना जाऊन सांगतो, त्यांना विनंती करतो की तुम्ही राज्याभिषेक सोहळा हा साजरा करायला पाहिजे, राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायला पाहिजे। पण मी आता निश्चितपणे ठरवलंय, आता काय आपण सरकारच्या मागं मी काही फिरत बसणार नाही, पण लोकोत्सव जो झालाय सोहळा तो लोकोत्सवच्या माध्यमातूनच राष्ट्रीय सण म्हणून लोकच साजरा करतील या दृष्टिकोनातून माझं नियोजन आहे। आनंदाची ही बाब आहे की लोकांनी सुद्धा तो स्वीकारलाय। लोकांना सुद्धा एक वेगळा आनंद आहे की न चुकता सुद्धा लोक अनेक वर्ष तिथं 5 आणि 6 जूनला त्या राज्याभिषेक सोहळ्याला साजरा करायला येतात आणि हेतू एकच आहे की हा राज्याभिषेक सोहळा ज्या शिवाजी महाराजांना ही छत्रपती पदवी देण्यात आली, बहाल करण्यात आली, जिथं त्यांचा राज्याभिषेक कार्यक्रम झाला आणि ज्या ठिकाणातून शिवाजी महाराजांनी शपथ घेतली माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, हा दृष्टिकोन परत एकदा आपण सामान्य माणसांच्यात, बहुजन समाजाच्या माणसांच्या लोकांच्या पण पोहोचवण्याचं मी आज हे काम करत आहे। नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर शिवरायांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं, अशा लोकांचा यामध्ये भूमिका काय आहे? नाही, आता कोण काय त्यांचं नाव घेऊन राजकारण करते, काय करते, तो माझं काय आता घेणं देणं नाही। माझा विषय प्रामाणिक एकच आहे की हा सोहळा खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हायला पाहिजे, तो झालेला आहे आणि सोहळा हा पूर्ण भारतात किंबहुना जगात पोचायला पाहिजे या दृष्टिकोनातून माझं चाललंय। ज्या पुढाऱ्यांना सोहळा साजरा करायचा आहे, ज्या पुढाऱ्यांना शिवाजी महाराजांच्यावर प्रेम आहे, ते येतील 6 जूनला आणि येतील। आता दरवर्षी मी बघितलं की वेगवेगळे अनेक पुढारी नीती तिथे येतात, बरेच खासदार आमदार सगळे त्या कार्यक्रमाला येतात। ती आनंदाची बाब, जे येतात त्यांचं स्वागत आहे, पण ज्यांना इच्छाच नाही त्यांच्याबद्दल कशाला बोलायचं काय? नक्कीच महाराष्ट्र हा ऐतिहासिकदृष्ट्या सधन आणि संपन्न असा मानला जातो। यामध्ये अनेक किल्ले आहेत, यांच्या गडकोटांच्या संवर्धनासाठी आता तुम्ही एक पाऊल उचलले, ते कोणत्या आणि कोणत्या पद्धतीचं असणार? आपले सर्व किल्ले महाराष्ट्रातले हे सगळे जिवंत किल्ले आहेत, ज्या किल्ल्यांच्या मध्ये इतिहास लपलेला आहे किंवा दडलेला आहे। हा इतिहास जिवंत करण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे। माझं साधं सरकारला आव्हान हे आहे की तुम्ही जर राजस्थानचे किल्ले पाहिले तर एक उदयपूर घराणं जर सोडलं, चित्तोरगड घराणं जे महाराणा प्रतापांचं घराणं जे आहे ते घराणं सोडलं, बाकी सगळ्या राजे लोकांनी या मुघलांशी हातमिळवणी केलेली आहे। पण आज त्यांच्याकडे कुठलाही साधा इतिहास नसताना सुद्धा हजारो कोटी रुपये त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी जातात। हे कसे जातात हा माझा प्रश्न आहे। मग आमचे जे जिवंत किल्ले आहेत या किल्ल्यांच्याकडे लक्ष देणार कोण? म्हणून मी मध्यंतरी पुरातत्व खात्याशी बोललो होतो, तर पुरातत्व खात्यांचं म्हणणं एकच आहे की कायदा हा सर्वांना सारखा आहे,
राजस्थानच्या किल्ल्यांना काही वेगळा कायदा केला असं नाही, सगळे त्याच कायद्यात मोठा जे एएसआयचे कायदे. आणि म्हणून माझं सरकारला आव्हान हेच आहे की तुम्ही इतर ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करता, त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही, पण तुम्ही ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना घडवलं, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने आपण समाजकारण राजकारण करतो, त्यांच्या किल्ल्यांचं संवर्धन कोण करणार? आणि म्हणून जर सरकारने नाही केलं तर माझ्या निश्चित डोक्यात आहे की उद्या आपण कुठला ते एनजीओ फॉर्म करून, ज्याला पुरवठा खात्याने सुद्धा मान्यता दिली की एनजीओच्या माध्यमातून पण एएसआयच्या किंवा पुरवठा खात्याच्या नियमाने सुद्धा आपल्याला तिथं रिस्टोर करता येते. पण पहिली जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे. आणि जर त्यांच्याकडनं झालं नाही, जे मला दिसत नाही सध्या, तर मग माझी पुढं व्यूहरचना ही वेगळी असेल. पण आनंदाची बाब ही आहे की नरेंद्र मोदी आल्यामुळं काहीतरी आम्ही एक वेगळ्या आशाच्या किरण याच्याने पाहतो. म्हणून येणाऱ्या 6 जूनला नेमकी काय भूमिका घ्यावी ह्याच्यावर सुद्धा मी निश्चितपणाने विचार करायला लागलोय. आणि आपली एक ठोस भूमिका ही 6 जूनला मी जाहीर करणार आहे. शिवरायांचं स्मारक व्हावं यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र राज ठाकरेंनी असं सांगितलं होतं की हा जो निधी आहे तो गडकोट संवर्धनासाठी वापरला जावा. या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, पहिल्यांदा तर निश्चितपणाने जे आपल्या हातात आहे, आपल्या हातात काय, ज्या शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, मग ते मी नेहमी म्हणतो 600 भर किल्ले आहेत आपले, तर या सगळ्याच किल्ल्याचं काही संवर्धन होऊ शकत नाही. तुम्ही 5 मॉडेल फोर्ट्स करा, रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पुरंदर आणि पन्हाळा, हे 5 जर तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही पुनर्बांधणी केली किंवा त्याचं संवर्धन केलं तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आपल्याला खऱ्या अर्थाने समजतील. हा एक त्यातला पहिला मुद्दा आहे. आणि जो दुसरा मुद्दा जे तुम्ही शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल बोलला, तर शिवाजी महाराजांचं स्मारक जसं आज अमेरिकेत तुम्ही जर गेला तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं प्रतीक असं संबोधलं जातं अमेरिकेचं, तसं आज आपल्या जर समुद्रात जर शिवाजी महाराजांचं स्मारक येत असेल तर चांगलीच बाब आहे. पण ते करणार का तुम्ही, हा पहिला मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज काहीतरी 23 काहीतरी तुमच्या परमिशन्स लागतात, त्यातले 5च परमिशन्स काहीतरी मिळालेत असं माझ्या कानावर आहे. पण तुम्ही परमिशन्स जर घ्या, नुसतं शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करायचं असं किती वर्ष तुम्ही बोलायला लागले? मला असं वाटतं की 10 वर्षापासून ही चर्चा चालू आहे. 10 वर्षापासून नुसती पोकळ चर्चा चालू आहे. मग 10 वर्षात तुम्हाला 23 परवानगी घेता आले नाहीत. सरकार तुमचंच आहे, मग तुम्ही एवढे 23 परवानगी का घेऊ शकला नाही 10 वर्षात? बाकीच्यासाठी तुम्हाला वेळ आहे. मग शिवाजी महाराजांचं स्मारक जर उभा करायचं असेल तर चांगली बाब आहे ना. तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे अमेरिकेचं प्रतीक आहे, तसं आपलं सुद्धा शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात आलं तरी चांगली बाब आहे. माझं त्याला स्वागत आहे. पण खेळ करू नका. जे आपल्या हातात आहे ती गोष्ट सुद्धा तुम्ही पहिली करू शकता, ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन. पण मी हे म्हणणार नाही की किल्ल्यांचं संवर्धन च्या पेक्षा शिवाजी महाराजांचं स्मारक महत्वाचं आहे किंवा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा किल्ल्याचं संवर्धन, दोन्ही महत्वाचे आहेत. आज सगळ्या पर्यटकांना काही रायगडला पोहोचू शकणार, ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मुंबईसारख्या ठिकाणी जाऊ शकतात. पण तेवढंच महत्वाचं किल्ल्यांचं दुर्लक्षित करणं ही तितकीच चुकीची बाब आहे. येत्या 6 जूनला होणारा लोकोत्सव सोहळा यासाठी तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना कोणते आवाहन कराल? माझी सर्व शिवभक्तांना विनंती ही आहे की ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला आदर्श मिळवून दिलेला, ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला पहिलं स्वराज्य मिळवून दिलं, जे स्वातंत्र्य आपल्याला पहिलं मिळवून दिलं, आणि म्हणून तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या पर्यटनाच्या स्थळी जाल, तुम्ही महाबळेश्वरला जात असाल, गोव्याला जात असाल आणि कुठं जात असाल, या सहलीला जात जावा. पण खऱ्या अर्थाने तुमची सहल ही पहिल्यांदा ज्या शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ घेतली, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याची शपथ घेतली, अशा ठिकाणी तुम्ही सहलीला जावा. तुम्ही शिवनेरीला शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी जावा. तुम्ही तारा राणींची जी करवी राजधानी अशा ठिकाणी जाऊ, म्हणजे जिथं पर्यटन स्थळ नुसतं दिसायला सुंदर आहेत त्याच्यापेक्षा ज्याला इतिहास जोडला गेलेला आहे अशा ठिकाणी युवकांनी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जावं आणि खऱ्या अर्थाने आपला इतिहास, आपली संस्कृती हे समजून घ्यावी. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न. संपूर्ण कोल्हापूरकरांनी छत्रपती घराण्यावर खूप प्रेम केलं. यंदाच्या राजकारणात, सक्रिय राजकारणातून तुम्ही बाजूला राहिलात, पण आगामी काळात, आगामी राजकारणात तुम्ही सक्रिय राहणार का? माझे पूर्ण शिवशाहू यात्रेच्या माध्यमातून अनेक 45 दिवस माझा महाराष्ट्राचा दौरा झाला. अलिप्त राहिलो हे वेगळं कारण आहे. मला असं वाटतं की लोकसभेपेक्षा सुद्धा पलीकडं काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ते माझं काम चालू आहे. आज पूर्ण मी महाराष्ट्रात फिरतो. तो मराठा आरक्षण एक भाग असेल, पण बहुजन समाजाला एकत्र आणणं हा माझा दृष्टिकोन आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र आणलं, ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकत्र आणलं,
आणि परत एकदा ज्या अनेक समाजाला अजूनही मुख्य प्रवाहातून बाहेर टाकलेलं आहे त्या सगळ्यांना एकत्र आणणं, सर्वांना एक संघ आणणं आणि जी संकल्पना शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी मांडली तीच मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. राजकारणात येऊन ह्या गोष्टी करायला लागतात असं काही नाही. तुम्ही राजकारणाच्या बाहेर राहून सुद्धा या गोष्टी करू शकतात. उद्या वेळ प्रसंगी मी राजकारणात जाईन सुद्धा, पण या मिनिटाला निश्चितपणाने शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा राजकारणात बाहेर राहून सुद्धा मला कार्य करून दाखवायचं, ते माझं कार्य चालू आहे. नक्कीच एकंदरीतच राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण व्हावा, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर असतील यांचे विचार जनसामान्यात रुजवावेत यासाठी संभाजीराजे आता कार्यरत राहणार आहेत. कॅमेरामन संदीप पाटीलसह अमोल सरीकर, लाईव्ह कोल्हापूर.